पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे. ब्रेक नंतर न्यूजरूम या आमच्या थेट सवाल आणि थेट जवाबांच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. न्यूजरूममध्ये आपले आज दोन पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत सनातन संस्थेचे अभय वर्तक आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संमोहन तज्ज्ञ आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव. दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर मला आपल्या संपादकीय सहकाऱ्यांकडे जायचंय, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी मगाशी मानवांच्या एका मुद्द्याला फक्त प्रतिवाद करायचा होता वर्तकांना, तेवढा मुद्दा जाणून घेऊयात. वर्तक मला एवढंच म्हणायचं की श्याम मानव सातत्याने भूमिका बदलत आहेत. ज्या वेळेला समीर गायकवाडला अटक झाली त्याच्यानंतर 4-5 दिवसामध्ये मिड डेमध्ये यांची मुलाखत छापून आली की एरिक्सोनियन हिप्नॉसिस या थेरपीने सनातननी त्याला संमोहित केलेलं, ती मुलाखती माझ्याकडे आहे. तर त्याच्याबद्दलचं तुम्हाला एक त्याच सायंटिस्टचा त्याच्याच वेबसाईटवरचा उतारा वाचून दाखवतो की आधुनिक संमोहन चिकित्साचे संस्थापक मिल्टन एरिक्सन हे असे अनेक प्रयोग केले होते ज्यात त्यांनी संमोहित व्यक्तीला आक्षेपार्ह किंवा लहानसहान आपराधिक कृती करण्यास सुचवले. त्या व्यक्तींनी सहकार्य करण्यास नकार दिला. त्यांना जाणीव होती की अशा कृतींचे दुष्परिणाम होणार, म्हणून त्यांच्या सहित संमोहित व्यक्तीला किंवा इतरांच्या विरुद्ध कृती करण्यास संमोहनाचा गैरव्यवहार केला जाऊ शकत नाही. हे मिल्टन एरिक्सनचं म्हणणं आहे. हे मी वाचून दाखवलं एवढ्यासाठीच की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी श्याम मानवाने भूमिका बदलली की मी एरिक्सनचं नाव घेतलंच नव्हतं, ते मिड डेने टाकलं. त्याच्यानंतर ते आता म्हणायला लागले की मी संमोहन असं अर्थाने प्रचलित अर्थाने घेऊ नका, ते खऱ्या अर्थाने मेडिटेशन आहे आणि त्याचं सिझनिंग आहे. म्हणजे ना प्रत्येक टप्प्याटप्प्याला भूमिका बदलते ही व्यक्ती. त्यामुळे वाद घालणं किंवा त्या व्यक्तींशी तर्क या अर्थाने बोलणं हे खूप कठीण होऊन बसलेलं आहे, किंबहुना अशक्य झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की ह्याच्यातले तज्ज्ञ माणसांचंच मत हे गृहीत धरलं जावं. तज्ज्ञ व्यक्तीनेच त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे, अन्य कोणाच्याही मताला काडीचीही किंमत देऊ नये. बरं, इथे फक्त इतरांकडे जाण्यापूर्वी मानव सर याला तुम्ही प्रतिवाद करा आणि त्याला जोडूनच तुम्ही एक व्यक्ती श्याम मानव वगळता इतर कोणताही संमोहन तज्ज्ञ, सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट याच्यापैकी कोणीही या तुमच्या दाव्याच्या पुष्टीवर उभं राहत नाही तुमच्या बाजूने, मग हा तुमचं म्हणणं ऐकायचं तरी कसं? एक अतिशय साधी गोष्ट आहे. बुवाबाजीच्या क्षेत्रामध्ये लोकांची फसवणूक होते, या पद्धतीने ती फसवणूक केली जाते, ही किती लोकांना कळतं? त्या क्षेत्रात मी काम सुरू केलं आणि ती सगळी फसवणूक एक्सपोज करायला सुरुवात केली. एवढी मोठी चळवळ त्यातनं उभी राहिली आणि या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. या लोकांना कशा पद्धतीनं फसवलं जातं हे माहीत करून घेण्याच्या प्रक्रियेतनं मी या विषयाकडे वळलो. या विषयाचे हे सगळेच चांगले उपयोग आहे. एरिक्सनियन हिप्नॉसिस जे म्हणतं आहे यांच्या म्हणण्यानुसार आता त्यांनी जो कोट केलं ते बरोबर आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. उघडपणे संमोहनाचा वापर कोणत्याही दुष्कृत्यांकरता केला जात नाही अशी जी आपली समजूत आहे, त्याकरता सुंदर इंटरनेटमध्ये तुम्हाला लिंक पाठवलेली होती. त्याचं एक छोटंसं उदाहरण देईन, त्याचा काही मला उपयोग करून घ्यायचा नाही आहे, पण हा प्रयोग 23 डिसेंबर आपला हा केलेला आहे. 23 डिसेंबर रोजी डिस्कवरीने हा प्रयोग केलेला आहे आणि टॉप सिल्वर नावाचा तिथला जो युनायटेड स्टेट ऑफ बोर्ड ऑफ क्लिनिकल हिप्नॉसिसचा मेंबर आहे आणि त्या ठिकाणी अधिकृत असतात. त्या ठिकाणी इतर कोणाला संमोहन वापरण्याचा वगैरे करण्याचा अधिकारच नसतो, स्टेज प्रोग्राम करण्याचा अधिकार नसतो. आणि त्या प्रयोगामध्ये प्रत्यक्षामध्ये टीव्हीच्या समोर आणि त्या सगळ्या बोर्ड मेंबर्सच्या समोर त्यांनी सूचना दिली की आता एक बाहेर एक राजनयिक आहे, तो अत्यंत वाईट माणूस आहे आणि त्याला जाऊन तुला उडवायचंय, आणि त्याच्या हातामध्ये बंदूक दिली आणि त्यांनी जाऊन त्याला उडवलं. बरं, हा प्रयोग ऑलरेडी तुमच्या युट्यूबवर उपलब्ध आहे, त्याचे लिंक्स वगैरे सगळ्या मी तुम्हाला पुरवतो आहे. पुढे 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 जाऊ द्या मला, हा मुद्दा मला त्याला ट्रेस नाही करायचा आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या तरी डॉक्टरच्या मेडिकलच्या कॉलेजच्या पुस्तकामध्ये किंवा डॉक्टरच्या एकूण शिकवण्यामध्ये माणसं कशी मारायची हे शिकवलं जातं का? याचा मिसयूज कसा होऊ शकतो हे शिकवलं जातं का? पण जगभर अनेक माणसं मारलेले डॉक्टर्स आहेत. मगाशी पण सांगितलं, हे केवळ तुम्ही जर टाईप केलं की 10 मेडिकल प्रोफेशनल ज्यांनी मोठ्या प्रमाणावर मर्डर्स केलेले त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे याचा मिसयूज कसा होऊ शकतो, एक मिनिट प्लीज, मिसयूज कसा होऊ शकतो हे त्या क्षेत्रातले बारकावे समजून घेतले आणि जो मिसयूजच्या दिशेनं जातोय तोच त्याचा मिसयूज करू शकतो. डॉक्टर जे बी आठवले मिसयूजच्या दिशेनं वाटचाल करतायत हा माझा अनुभव आहे. कारण ज्यावेळेस मी त्यांना वारंवार भेटायचो, एक मित्र म्हणून अतिशय प्रेमळ गृहस्थ होते, वारंवार भेटायचो, तोपर्यंत मला असं वाटायचं की हा माणूस केवळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरकटलेला आहे. बोलू द्या. कशासाठी मी सांगतो, मला मुद्दा सुरू झाला. तर त्या ठिकाणी मी जे बाबा एक्सपोज केले सगळेच्या सगळे, तुम्ही सांगता त्या बाबामध्ये मोठी आध्यात्मिक शक्ती आहे, कसं काय घडतं?
असा मी प्रश्न विचारला. त्याच्या आधी त्यांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी असा हात ठेवला आणि म्हटलं मी माझा सगळ्या रेज पाठवतो, त्या रेज काही मला जाणवल्या नाही. मी त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही पण चांगले संमोहनातलं ज्ञान करणारे आहात, खरं म्हणजे तुम्ही हिप्नोथेरपिस्ट आहात, मलाही या विषयातलं चांगलं ज्ञान आहे, मी आता डॉक्टरांना सुद्धा शिकवायला लागलेलो आहे. अशा अवस्थेमध्ये हे सजेशन स्वीकारायचे की नाही माझ्या हातात आहे, त्यामुळे मला कसं जाणवेल. त्यामुळे त्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की नाही म्हणे माझ्या पॉझिटिव्ह आणि तुमच्या निगेटिव्ह नलिफाय झाल्या. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला की आध्यात्मिक क्षेत्रामधली तुम्ही जेवढी माणसं आता प्रगती केली म्हणून सांगत होता त्यात सगळ्यांना मी एक्सपोज केलं, असं कसं. मग त्यांनी ती कथा सांगितली की गेल्या जन्मी म्हणजे याच्यामध्ये जाऊन त्यांच्या साधनेच्या माध्यमातून जाऊन ज्ञानामध्ये सूक्ष्मामध्ये जाऊन त्यांनी मला सांगितलं की गेल्या जन्मामध्ये तुम्ही शूद्र होता, त्यावेळेस तुम्ही तपश्चर्या करत होता आणि ती तपश्चर्या इतकी उग्र होती की त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी तुमचा शिरच्छेद केला आणि ती सगळीच्या सगळी क्षमता तुम्ही घेऊन आला आहात आणि त्यामुळं बाबांचा तुमच्या पुढ्यात पराभव होतो. मी त्यांना हा प्रश्न विचारला की एखाद्या बाबामध्ये तर माझ्यापेक्षा जास्त आध्यात्मिक शक्ती असेल. पुन्हा ते ध्यानामध्ये गेले, अख्खं जग ढुंडाळून आले, हिमालयामध्ये गेले आणि हिमालय सगळं पाहून झाल्यावर सांगितलं की नाही तुमच्या इतकी कोणामध्येही आध्यात्मिक शक्ती नाही, त्यामुळे तुमचा पराभव होणार नाही. आता इथपर्यंत मी त्यांना प्रामाणिक समजतो बरं की झालं अशी यांची समजूत आहे. कारण ध्यानात मध्ये जाणं आणि सगळे हॅल्युसिनेशन त्यांना उत्तम कळतं, हा हॅल्युसिनेशनचा भाग आहे माझ्या दृष्टीनं. आणि ना हे खोटं असेल तर त्यांनी अजूनही शेजारच्या रूम मध्ये जाऊन दाखवावं सूक्ष्मदेहानी. त्यांनीच कशाला, त्यांच्या कोणत्याही साधकाने जावं आणि शेजारच्या रूम मध्ये सुद्धा सूक्ष्मदेहानी जाता येतं, ओळखता येतात काही वस्तू, हे सिद्ध करावं. हे आव्हान तर पविवर्तकांपासून अनेकांना आपण वर्षानुवर्ष देतो. तोपर्यंत मी त्यांच्यावर बिलकुल आक्षेप घेत नव्हतो. माझे संबंध कायम होते, फोनवर बोलणं चालू होतं. माझ्या एका जादूगार मित्रांनी मला सांगितलं, गरज पडली तर त्याला मी उभा करेन, की त्यांनी असं सांगितलं की डोळ्याच्या शक्तीने समोरची घड्याळ थडथड 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 हरवून दाखवली. कोणी डॉक्टर जे.बी. आठवलेंनी याला सायकोकायनेसिस इंग्रजीमध्ये म्हणतात, आपण मराठीमध्ये त्याला त्राटक म्हणतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की डॉक्टर जे.बी. आठवले आता लोकांना फसवण्याच्या दिशेने वाटचाल करता आहेत. आणि म्हणून मी किर्लोस्कर मध्ये त्यावेळेस जे किर्लोस्कर होतं त्यामध्ये आर्टिकल लिहिलं की हे बाबा बनण्याच्या दिशेने वाटचाल करतायत आणि हे मोठे बाबा बनतील. ठीक आहे. वर्तक एक पहिला मुद्दा की संमोहनाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की डिस्कवरी चॅनलवरती वगैरे वगैरे करून दाखवलं जातं, असं त्यांची हे आहे. आता हे ना माझ्याकडे पुस्तक आहेचं झेरॉक्स आहे. हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, भ्रम आणि निराश आणि संमोहन वशीकरण विद्येचे विज्ञान. मी याच्यातलं जात नाही, प्रत्येक पानावरती त्यांनी वारंवार हेच लिहिलेलं आहे की संमोहनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं आपराधिक कृत्य घडवता येत नाही. अगदी स्वतःच्या घरातल्या एका मुलीला सांगितलं की संमोहनातनं बाहेर आलीस की जा आणि तुझ्या आईच्या थोबाडीत मार, तर तिने सुद्धा नकार दिला. अशी अनेक उदाहरणं या पुस्तकामध्ये दिली आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आजच मला एका पत्रकारांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की लोकप्रभामध्ये त्याच वेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षक असं होतं, जो श्याम मानवांच्या विरोधातला होता, की संमोहनातली बुवाबाजी. ह्यांच्या विरोधात डॉक्टर दाभोळकर, मी तो लोकप्रभा मिळवणार आहे मुद्दा म्हणजे कशा पद्धतीचं ह्यांची बुवाबाजी सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने डॉक्टर श्याम मानव संमोहनाबद्दलचे गैरसमज पसरवतात. किती आहे ना आत्मप्रौढी सारखी, मी डॉक्टरना शिकवतो, मी अमुक हे करतो, मी आणि विनोबा भावे, मी आणि जे.पी. अहो हा अंकर सोडून द्या. आपण कोणी नाही आहोत, आपण सातत्याने विद्यार्थी आहोत, ही भावना मनामध्ये असली पाहिजे. आपण शिकण्याच्या स्थितीत राहिलो ना तर असे हे जे त्यांचे जे आहेत ना आरोप, ते सगळे नैराश्यातून आणि ईर्ष्येतून झालेले आरोप आहेत. नाही पण तुम्हाला सांगतो, मित्राला जो काही अनुभव आला त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी बघितलं आणि घड्याळ थडथडा हलायला लागलं, जो यांनी त्याचा अर्थ काढला की हा हिप्नोटिझमचाच एक प्रकार आहे. आणि त्या माणसाला मात्र वाटलं की खरोखरच अशा कुठल्या तरी त्राटक पद्धतीने खरोखरच त्यांनी स्वतःच्या शक्तीने दैवी शक्तीने आलो दाखवलं. तुमचा असा दावा आहे की खरंच हे शक्य आहे? एक मिनिट मी दुरुस्ती करतो. हिप्नोटिझमचा प्रकार आहे असं मला नाही वाटलं. बरं, त्या काळामध्ये मार्केटमध्ये व्हायब्रेट करणाऱ्या घड्याळी जादूगारांकडे आलेल्या होत्या. बरं, आणि मी जादूगारांच्या क्लबचा सदस्य असल्यामुळे त्या घड्याळी अशा आलेल्या त्याची मला माहिती होती. बरं. म्हणजे डॉक्टरांनी त्या घड्याळीचा उपयोग करून त्याला त्या पद्धतीने इम्प्रेस केलं, असा तो अर्थ आहे. वर्तक याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मी स्वतः साधना करतो आणि साधनेमध्ये व्यक्तिगत अनुभूती हा भाग असतो. आता प्रत्येकाला अनुभूती वेगवेगळी येत असते, दुसऱ्याला ती येईलच असं सांगू शकत नाही, कारण ती प्रत्येकाला देव त्याचा त्याला दिसत असतो. बरं. आता परमपूज्य डॉक्टर आठवलेंनी त्या प्रसंगामध्ये नेमकं काय झालेलं होतं तो काही प्रसंग मला आता माहिती नाही. बरं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की विज्ञानाच्या कसोटीच्या पलीकडे चौकटीच्या बाहेर अनेक गोष्टी घडू शकतात आणि ह्याची अनेक उदाहरणं केवळ परमपूज्य डॉक्टर आठवले असं नाही, ती ज्ञानेश्वरीमध्ये पण आहेत, ती स्वामी विवेकानंदांच्या सारख्या तर्कसिद्ध चरित्र त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये पण ग्रंथांमध्ये आहेत, गोंधळ
गोंदवलेकर महाराजांच्या याच्यामध्ये पण आहेत आणि मध्ये यांनी सांगितलं की परमपूज्य डॉक्टर आठवले की नामस्मरण सांगायला लागले म्हणून मी त्यांच्यापासून दूर गेलो. म्हणजे ना प्रत्येक टप्प्याटप्प्याला हे बदलतात. कधी परमपूज्य डॉक्टरांपासून नामस्मरणामुळे दूर जातात, कधी घड्याळामुळे दूर जातात. म्हणजे यांच्या बोलण्यावरती कशा पद्धतीने विश्वास ठेवायचा, कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं ना, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे की बाबा आपण क्षणाक्षणाला प्रत्येक चॅनलच्या मुलाखतीला वेगळी भूमिका आहे. आपण बाकीचे सुद्धा प्रश्न घेऊ. माझे सहकारी चंदने विचारतात. प्रश्न साधा आणि सरळ सोपा एकदम प्रश्न की डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली, त्यानंतर पानसरेंची हत्या झाली, दरवेळेला संशयाची सुई सनातनवर काय ते? त्याचं एक तुम्हाला उदाहरण म्हणजे काय येते याचा मलाही प्रश्न पडला. मी त्याचा अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये एक गोष्ट तार्किक म्हणून असं बघायला गेलं तर डॉक्टर श्याम मानव आणि डॉक्टर दाभोळकर या दोन्ही संघटनांचे भ्रष्टाचार आम्ही म्हणजे डॉक्टर दाभोळकरांच्या संघटनेतले भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. श्याम मानवांच्या याच्यातले मला आज त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी अनेक म्हणजे सातत्याने दर वर्षाला बॅलन्स शीट सबमिट केलेले आहे का? कारण माझ्याकडे अशी माहिती मिळालेली आहे की दर वर्षाला बॅलन्स शीट सबमिट झालेली नाहीये. तर ह्याही गोष्टीचा मला खुलासा करायचा आहे. दाभोलकरांच्या अनिस बद्दल बोलताय का? डॉक्टर दाभोळकरांच्या अनिसबद्दल बोलतोय. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल मी वेगळं बोलणार आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या ऐकून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधात आम्ही सातत्याने आंदोलन केलेली आहे. त्यांच्या विरोधात आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केलेले आहेत. जेव्हा त्यांचा खून झाला तर स्वाभाविकपणे आमच्या साधकांची चौकशी झाली. बरं, चौकशीबद्दल आम्ही आक्षेप नोंदवला का? नाही. 800 साधकांची चौकशी झाली. करा चौकशी. कारण बाबा आता या ठिकाणी या कंपाऊंडमध्ये प्रिमायसेसमध्ये चोरी झाली तर इथल्याच लोकांचं तपासणी होणार आहे ना. उद्या जर आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत, त्यांच्या विरोधात निषेध मोर्चे काढले आहेत तर आमची चौकशी होणार आहे. आम्ही डिनाय केलं नाही. ज्या पद्धतीने छळ केला ना त्याच्याबद्दल आमचा खरं तर आक्षेप होता, पण आम्ही त्याला सामोरं गेलो. यांची चौकशी का नाही झाली? हे पण त्यांचे एक कॉम्पिटिटर होते, हे पण त्यांचे एक बेनिफिशियरी होते. का नाही चौकशी झाली? पण चौकशी झाली नाही. एकट्या सनातनची चौकशी झाली. कारण आम्हाला काय चौकशी झाली माहिती आहे? सातत्याने सनातनला हिणवलं गेलं. कारण एक हिंदू संघटना म्हणून सातत्याने आमच्यावरती दबाव टाकला गेला. एक हिंदू म्हणून आमचा आवाज दाबला गेला. आमच्या नाही आता हिंदुत्ववादी पक्ष आला. गडकरी रंगायतांपासून सगळ्या वेळेला काँग्रेसने 1000 पानांचं डोजियर पाठवलं. त्या डोजियरमध्ये काय होतं तर सनातन प्रभातमधली कात्रणं, सनातन संस्थेची ग्रंथांमधले उतारे एवढी 1000 पानं बनवली. एक IAS ऑफिसरला ते नकार द्यावा लागला की ह्याला पुरावा म्हणू शकत नाहीत. आजची ताजी बातमी आहे की गृहराज्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा रणजित पाटील यांनी की बाबा केवळ टेलिफोनवरचं संभाषण म्हणून सनातनवरती बंदी घालता येणार नाही. लक्षात घ्या की सनातनला एक प्रकारचा फ्रेम केलं गेलं, एक प्रकारचा बळीचा बाकरा बनवला गेला की बाबा हिंदू संघटनांना बदनाम करा आणि त्याच्यासाठी विदेशातून पैसे आले. मग त्याच्यासाठी डॉक्टर दाभोळकरांचा परिवार असेल, श्याम मानव असतील. श्याम मानवानी हिरिरीने सांगितलं, मी सांगतो ना की सनातनवालेच आहेत. मग त्याच्यासाठी मग काँग्रेसचे मुख्यमंत्री पण होते. तुम्हाला कुठल्या आधारे स्टेटमेंट देण्याचा अधिकार होता की खून झाल्या तुम्ही सांगितलं की नथुराम गडसेंची प्रवृत्ती असलेल्याच लोकांनी हा खून केलेला आहे. मला सांगा की एक जबाबदार मुख्यमंत्री, वेल एज्युकेटेड मुख्यमंत्री अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं तथ्य हातामध्ये नसताना एका हिंदुत्ववादी संघटनेला बदनाम करतो. काँग्रेसची नीती राहिलेली आहे, त्याची फळं त्यांना भोगावी लागलेली आहेत. एक हिंदू म्हणून सातत्याने बदनाम केलं गेलं. लक्षात ठेवा, कुठल्याही काँग्रेसच्या मंत्र्यांनी यांनी ज्यावेळेला रजा अकादमीने त्या ठिकाणी ओबीव्हॅन जाळल्या, पोलीस महिलांच्या अंगावरचे कपडे फाडले, रजा अकादमीच्या बंदीची मागणी कोणी केली नाही. सनातनवाल्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या विरोधात PIL दाखल घेतली. ही गोष्ट आम्ही सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेळेला हिंदू आला की चिरडा दाबा आणि त्याला नष्ट करायला चालणार नाही. नको व्हायला. निलेश, तुझा नाही, मुख्यतः हिंदू म्हणूनच तुमच्यावर आरोप होतोय. तर ज्या स्वरूपामध्ये सनातन संघटना चालवली जाते त्यातलं जे गूढ कायम ठेवलं जातं आणि त्या गुढामुळे मुख्यतः तुमच्याकडे सातत्यानं अशा स्वरूपाचे आरोप होताना पाहायला मिळतात. कारण ते हिंदू म्हणून तुमच्यावर आरोप करताय असं सध्या तरी त्यांच्या वक्तव्यात दिसत नाही. ते जे काही आरोप करतायत त्यात हिप्नॉटिझमचा वापर हा मुख्यतः कशा स्वरूपात केला जातो असा तो आरोप आहे. आणि त्यामुळे हिंदू म्हणून आपल्यावर आरोप होतोय. मी तुम्हाला सांगतो, गुड तुम्ही म्हणता ते या गुडाच्या बद्दल मला एक प्रश्न आहे की सनातनचा आश्रम सगळ्यांसाठी खुला आहे. गोव्याचा आश्रम अनेक वेळेला अनेक विविध प्रकारचे पत्रकार येऊन गेलेले आहेत, सर्वसामान्य व्यक्ती येऊन गेले आहेत, राजकीय नेते येऊन गेले आहेत, अगदी कुमार केतकर सुद्धा येऊन गेलेले आहेत. मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आश्रमात कुमार केतकर सुद्धा येऊन गेलेले आहेत. कशासाठी आले होते? केतकर आश्रम बघायला आले होते. आश्रम आम्ही तो ओपन आहे की बाबा तुम्ही या आणि बघा. तुम्ही दुसरी गोष्ट सांगतो की बाबा सातत्याने सनातनचं गुड काही नाही आहे. आमचं आहे ते सगळं ओपन आहे. आम्ही एक गुड कसं निर्माण केलं जातं, सनातन बघा स्वसंरक्षण प्रशिक्षण. अरे स्वसंरक्षण प्रशिक्षण म्हणजे काय झालं? आमचं तर म्हणणं आहे प्रत्येक कार्यालयामध्ये सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग द्या. प्रत्येकाला जुडो, कराटे, लाठीकाठी सगळं आलं पाहिजे.
आमचं तर म्हणणं आहे शासनाने जे शिक्षण द्या, जे आम्हाला शक्य नाही. तलवारबाजी शिकवा ना मुलींना शाळेमध्ये. आमचं म्हणणं आहे बंदूक चालवायला शिकवा ना इस्रायल सारखी शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये. ऐका, प्रश्न पण गूढ कसलं आहे? तुमची संस्था तुम्ही कशी चालवावी हा तुमचा प्रश्न आहे. जेव्हा तुमच्या ऑफिशियल नियतकालिकामध्ये दुर्बलांचं निर्दालन करा असे शब्द येतात, ज्याचा उल्लेख मानवांनी अनेक वेळा केलेला आहे. हा, दुर्जनांचं निर्दालन केलं पाहिजे दुर्जनांच्या नाशासाठी हा, आणि अशी ईश्वरी वाक्य जेव्हा राज्याच्या येतात स्थापनेसाठी. आणि आपल्याकडे जरी विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं 19/1/A च्या अंडर, तरी सुद्धा हे निर्दालन कुणी करायचं आणि दुर्जन नेमके कोण याचं उत्तर सनातन का देत नाही? नाही, याचं उत्तर लिहून ठेवलंय त्यांनी, मी तुम्हाला एक ठिकाणी लिहून ठेवलंय. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. शरद जोशींचं वक्तव्य आहे. हे वक्तव्य काय आहे? शेतकऱ्यांनो नक्षलवादी बना, कागदपत्रे जाळा. ही दैनिक सकाळमध्ये आलेली बातमी आहे. त्याच्यानंतर एक बातमी तुम्हाला दुसरी दाखवतो. ही दैनिक लोकमतमध्ये आलेली बातमी आहे की तर लोक बंड पुकारतील. जर उद्या सनातन प्रभातमध्ये छापून आलं की हिंदूंनो जा आणि सरकारी कार्यालयातली कागदपत्र जाळा आणि नक्षलवादी बना, दुसऱ्या दिवशी आमच्यावरती बंदी आहे. लक्षात ठेवा की ही बातमी जर शरद जोशींनी म्हटलं तर ते गौण आहे. परवा यांनी चॅनलमध्ये म्हटलं की दाभोळकरांना तुम्ही संपवलं, ते गौण आहे. उद्या प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय मोठमोठ्या राजकीय तेंडुलकरांचं वक्तव्य होतं की मोदींसारख्या माणसाला मला गोळ्या घालायला सुद्धा आवडेल, ते सुद्धा गौण आहे. अहो, ही एक भावना आहे ना आंतरिक. प्रत्येक माणसाला चीड येते त्यावेळेला. आज आमच्या हिंदूंवरती जेव्हा अन्याय येतो की बाबा देशामध्ये 80% हिंदू आहेत, समान नागरी कायदा का लागू करत नाही? आम्हाला पोटाची तिडकी उठते ना किंवा प्रत्येक ठिकाणी हिंदूंवरती अन्याय होतो का, म्हणून या देशामध्ये हिंदूंना समान न्याय मिळत नाही. ही गोष्ट आम्हाला नाही, पण सातत्याने तुमच्या या दुर्जनांमध्ये दाभोलकर पानसरे आहेत का, हा आमच्या चिंतेचा विषय आहे. जर का अन्यायाविरुद्ध चीड असेल तर कदाचित तुमची डिग्री वेगळी, आमची वेगळी असेल दुर्जनांबद्दल, पण तुमच्या दुर्जनांमध्ये दाभोलकर पानसरे आहेत का, हा मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. मी त्यापूर्वी छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर हा मुद्दा घेऊन आपल्याला वर्तकांकडे यायचं आहे आणि त्याचवेळी आपल्याला श्याम मानवांकडे सुद्धा जायचं आहे. कारण वर्तकांनी या सनातन संस्थेने त्यांच्यावर मोठा आरोप लावलेला आहे की दाभोलकरांच्या खुनामागे दुसरं तिसरं कुणी नसून लाभार्थी असलेले श्याम मानवच आहेत. ब्रेक नंतर तो मुद्दा पाहत रहा. जय महाराष्ट्र. हे या पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे.